आज मी भोपळ्याची पौष्टिक अशी टिक्की बनवणार आहे। यासाठी मी सर्वप्रथम चटणी बनवणार आहे। चटणी बनवण्यासाठी एका कढईमध्ये कापून घेतलेले अर्धे बीट, लाल काश्मीरी मिरच्या 2, कापून घेतलेले टमाटे 2, 1 चमचा गूळ, चवीनुसार मीठ टाकून यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचे आणि हे सर्व मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे। यानंतर शिजवून घेतलेले सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात टाकून याची बारीक पेस्ट करून घ्यायची। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये पाणी टाकून चटणी घट्ट किंवा पातळ जशी हवी असेल तशी करू शकता। अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घ्यायची। चटणीला फोडणी देण्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा तेल तापत ठेवायचे। त्यामध्ये लसूण आणि कोथिंबीरची अर्धा चमचा पेस्ट टाकायची। यानंतर बारीक केलेली पेस्ट टाकायची, व्यवस्थित एकत्र करायचे आणि पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचे। मिक्सरच्या भांड्यात पुन्हा फिरवून घेतल्यानंतर 2 मिनिटे शिजवून गॅस बंद करायचा। टिक्की बनवण्यासाठी मी येथे शिजवून घेतलेला आणि किसून घेतलेला बटाटा 1 वाटी, किसून घेतलेला भोपळा 1 वाटी, कोथिंबीर, बेसन अर्धी वाटी, ज्वारीचे पीठ अर्धी वाटी, मक्याचे पीठ 4 चमचे, अर्धा चमचा तीळ, चवीनुसार मीठ, 1 चमचा हिरवी मिरची पेस्ट घेतली आहे। हे सर्व व्यवस्थित मळून याचा गोळा बनवायचा आहे। हे सर्व व्यवस्थित मळताना यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही। अशा प्रकारे गोळा मळून घ्यायचा आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याच्या टिक्की बनवून घ्यायच्या। टिक्की आकर्षक दिसावी यासाठी तुम्ही काजू किंवा तिळाचा वापर देखील करू शकता। शालो फ्राय करण्यासाठी टिक्की तयार आहे। या टिक्की मी शालो फ्राय करणार आहे। यासाठी तव्यावर 2 ते 3 चमचे तेल टाकून तवा मध्यम आचेवर तापत ठेवायचा। टिक्की शालो फ्राय करताना काजू लावलेला भाग वरच्या बाजूने करायचा, म्हणजे काजू करपणार नाही। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित टिक्की फ्राय करायच्या आणि वरतून तीळ स्प्रिंकल करायचे। दुसऱ्या बाजूने सुद्धा मंद किंवा मध्यम आचेवर व्यवस्थित टिक्की शालो फ्राय करून घ्यायच्या।
अशा प्रकारे टिक्की तयार आहे. कशी वाटली भोपळ्याची टिक्की? ही रेसिपी नक्की ट्राय करा. कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास प्रतूस किचन या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.